नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जय महाराष्ट्र विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. महानगरपालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे पक्षांमधले मतभेदही वाढत आहेत. सहसा हे मतभेद चव्हाट्यावर न आणणाऱ्या भाजपमध्येच आज जोरदार राडा झाला. तोही गिरीश महाजनांचा गड मानल्या जाणाऱ्या उत्तर महाराष्ट्रात. नाशिकमध्ये ठाकरे गट आणि मनसेमधील प्रत्येकी 2 नेते आज भाजपमध्ये प्रवेश करत झाले. तो प्रवेश पारही पडला, पण त्या अगोदर आणि त्या दरम्यान प्रचंड राडा झाला. कारण पक्षप्रवेशाला विरोध असणारे कार्यकर्ते आणि नव्याने प्रवेश करणाऱ्या नेत्यांचे कार्यकर्ते आमने सामने आले. प्रचंड घोषणाबाजी झाली. सुदैव इतकंच की पोलिसांना या सगळ्याचा अंदाज आधीच आला होता, म्हणून प्रकरण फक्त घोषणाबाजीवर निभावलं. हाणामारीसारखे प्रकार घडले नाही. भाजपच्या नाशिकच्या खासदार देवयानी फरांदे यांनी पक्षप्रवेशांना जाहीर विरोध केला. सत्ताधारी भाजपमध्ये असा उघड विरोध सहसा केला जात नाही, पण आज अपवाद ठरला. ज्या वॉर्डमधील उमेदवारीसाठी प्रवेश केला जातोय तिथे आधीपासून उमेदवार आहे, मग नव्या लोकांना घेता कशाला, हा सवाल फरांदेंनी विचारला थेट पक्षश्रेष्ठींना. आणि जे घडलं ते मला आवडलेलं नाही. आम्हाला विश्वासात न घेता पक्षप्रवेश केले जात आहेत असं सांगताना देवयानी फरांदे यांना रडू कोसळलं. दुसरीकडे गिरीश महाजन यांनी सुद्धा आपली बाजू माध्यमांसमोर मांडली. जे आज पक्षामध्ये आलेले आहेत, पक्षाची वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्यांचं स्वागत करते, पण आज जे काही घडलं ते मला काही आवडलेलं नाहीये. आणि सगळ्यांना बोलून विश्वासात घेऊनच या ठिकाणी प्रवेश केला गेला. त्यांचा काही ठिकाणी विरोध आहे. त्या प्रभागामध्ये याला तिकीट द्यावं का त्याला द्यावं, पण अजून तिकिटाची प्रक्रिया कुठे आमची झालेली नाही. अजून आमची शिवसेनेची बोलणी सुद्धा सुरू आहेत, त्या बाबतीत वाटाघाटी झालेल्या नाहीत. अजून आमचे तिकीट या ठिकाणी वाटले गेलेले नाहीत आणि स्वतः मुख्यमंत्री महोदय नाशिकमध्ये या ठिकाणी लक्ष घालणार आहेत. गहिवरून येण्याचं कारण महत्वाचं म्हणजे मी एक अतिशय सामान्य कार्यकर्ती आहे आणि माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांना बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही. कार्यकर्त्यांच्या विरोधात वस्तुस्थिती आहे, पण आता निवडणुका समोर आहेत. सगळ्या निवडणुकीचं गणित लक्षात घेऊन, सगळं निवडून द्यायचं गणित लक्षात घेऊन अनेक ठिकाणी मी पक्षामध्ये विरोधी पक्षांच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी घेतोय. आणि नाशिकमध्ये निष्ठावंतांवर अन्याय होतोय अशी खंत सुद्धा आज व्यक्त केली गेली आणि ती खंत व्यक्त केली देवयानी फरांदे यांनी. त्या ठिकाणी एक अतिशय सक्षम उमेदवार बबलू शेलार यांचा प्रवेश झालेला होता आणि आमचे उर्वरित जे सर्व उमेदवार होते आणि त्यांना घेऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन शेलार आणि पक्षाचे 3 असं जर पॅनल केलं गेलं असतं तर ते 100% निवडले जाणार होतं असं लोकप्रतिनिधी या नात्याने माझं मत होतं. ते वर्षानुवर्ष कार्यकर्ते काम करतात आणि जर निवडून येण्याचे संकेत आपल्याला दिसत आहेत तसं लोकप्रतिनिधी म्हणून मला वाटत होतं की ह्या ठिकाणी बाहेरून आलेला 1 आणि त्याच्याबरोबर 3 दिले तर निश्चित स्वरूपामध्ये पक्ष विजयी होईल. ह्याच्यासाठी मी आजची भूमिका मांडलेली होती. आणि राजकारणामध्ये काही नेतेच किती सहज आपली भूमिका बदलतात याचे एक उत्तम उदाहरण नाशिकमध्ये दिसले. दिनकर पाटलांचा हा विषय. सकाळपर्यंत दिनकर पाटील मनसेमध्ये होते. ठाकरे बंधूंनी बुधवारी युती जाहीर केली, त्यानंतर माध्यमांनी दिनकर पाटलांची प्रतिक्रियाही घेतली होती. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे आपल्याला अत्यंत आनंद झाल्याचं पाटील म्हणाले आणि पेढेही वाटले. 24 तास उलटत नाहीत तो तेच मनसेच्या इंजिनामधनं खाली उतरले आणि हातात कमळ घेऊन भाजपच्या गाडीत चढले. महाराष्ट्र देश हुकुमशाहीकडे चालला होता. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हे दोन्ही बंधू राजसाहेब उद्धव साहेब एकत्र येणं फार गरजेचं होतं आणि आज दोघं बंधू एकत्र येण्याची अख्खा महाराष्ट्र वाट बघत होता. आणि नाशिक महापालिका असो, मुंबई असो, ठाणे असो, पुणे असो, या ठिकाणी दोन्ही भावांची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आपल्याला जर सर्वांगीण विकास करायचा असेल, राज्यात केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आपण सुद्धा
भारतीय जनता पार्टीत गेलं पाहिजे आणि सगळ्या जनतेला जी अपेक्षा विकासाची ती झाली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून अमोल पाटील, लता पाटील, रवींद्र धिवरे, संगीता गोटेकर, भारती धिवरे आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीत गिरीश भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी आज प्रवेश केलेला आहे.